नमस्कार मित्रांनो, काल दुपारनंतर मित्रांनो हळदीच्या दरात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळाले आहेत। मग संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव वाढलेत की घसरलेत पहा शेवटपर्यंत व्हिडिओ। पण मित्रांनो अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण दररोजचे असेच बाजारभावाचे व्हिडिओ पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती आहे लोणार। आवक आलेली आहे लोकल हळदीला 80 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 15,000 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 16,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 15,500 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव वाशिम। आवक आलेली आहे हळदीला 7 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 14,000 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 16,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 15,000 रुपयाचा। नंतरची बाजार समिती आहे लोहा या ठिकाणी राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 22 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 11,000 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 16,300 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 15,000 रुपये। नंतरची बाजार समिती मित्रांनो सांगली या ठिकाणी राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 12 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 11,500 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 19,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 15,250 रुपये। नंतरची बाजार समिती आहे जिंतूर या ठिकाणी आवक आलेली आहे 25 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 15,700 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 16,700 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 15,925 रुपयाचा मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती शेनगाव या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 98 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 14,500 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 16,300 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 15,300 रुपयाचा मिळालेला आहे। यानंतरची बाजार समिती आहे लोहा। आवक आलेली आहे राजापुरी हळदीला 15 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 14,801 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 15,650 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 14,850 रुपयाचा मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती आहे अकोला। आवक आलेली आहे लोकल हळदीला 9 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 15,700 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 15,850 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 15,775 रुपयाचा मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती रिसोड। आवक आलेली आहे 3,900 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 16,000 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 17,000, तर सर्वसाधारण दर हा 16,500 रुपयाचा मिळालेला आहे।